नमस्कार मैत्रिणींनो, आज मी अर्चना बामणीकर माझ्या चॅनलवर माझ्या मैत्रिणींसाठी खास 4 टक्स ब्लाऊजचं तयार ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं हे सांगणार आहे। एक तयार ब्लाऊज आपण घेऊया। इथे या ब्लाऊजची आपण सुरुवातीला पूर्ण उंची घेणार आहोत। तयार शोल्डर पासून ते खालपर्यंत या ब्लाऊजची ही झाली आपली पूर्ण उंची। त्यानंतर आपण आहे 13। त्यानंतर पुढचा गळा असा तिरपा आकारात मोजायचा। त्यानंतर आपण मागचा गळा बघतोय, हा मागचा गळा येतोय 9.25। तर आपण पाहणार आहोत मोंढा खोली। आपली मोंढा खोली आहे 5.5। त्यानंतर आपण मोजणार आहोत शोल्डर। आपलं तयार शोल्डर आहे 9.25। त्यानंतर आपण हे ब्लाऊज सरळ करून घ्यायचं आणि येथे आपण क्रॉस पट्टी मोजायची। यालाच आपण योग पट्टी असंही म्हणतो। ही तयार आहे 2.5 इंच आणि 1.25 इंच। यानंतर आपण पाहणार आहोत ती बाही लांबी। बाहीची लांबी ही आपण प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो। त्याप्रमाणे इथली जी आपली बाही लांबी आहे ती आहे पूर्णपणे 10ची। या 10च्या ही बाही लांबी मोजायची। त्यानंतर इथे आपण मोजणार दंडघेर आणि त्यानंतर आपण मोजणार आर्म राऊंड। आर्म राऊंड म्हणजे जो हा गोलावा आहे बाहीचा तो आपण पूर्णपणे मोजून घ्यायचा। म्हणजे हा आलाय 8। आपली बाही लांबी आहे 10, दंडघेर आहे आपला 5 आणि आपला आर्म राऊंड आहे 8। यानंतर आपण मोजणार आहोत आपली छाती। येथे माप येते आपलं 17.5। जेव्हा माप असं अर्ध्यामध्ये येत असेल तेव्हा ते माप आपण पूर्ण घेतो। म्हणजेच आता आपण इथं घेणार आहोत 18। त्यानंतर घेणार आहोत कंबर। कंबर देखील आपली 15.5 आली आहे, म्हणून आपण पूर्ण एकत्र करून 16 अशी घेतोय। याप्रमाणे आपल्या साध्या ब्लाऊजचे हे माप झाली। त्यानंतर आपल्याला ह्या 4 टक्स असल्यामुळे ह्या 4 टक्सचं माप घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आपण हे माप कसं घेणार, तर आपण हे माप घेताना काय करणार, छातीचा हा आपला जो भाग आहे ह्या भागाचा 10वा हिस्सा करणार। म्हणजे आपण इथं छाती किती घेतोय, इथं छाती आपण 18 म्हणजे 36, 36चा 10वा भाग म्हणजे 3.6। तर मग आपण हा टक्स टाकणार 3.6 वर। हा आपला पहिला टक्स येणार। इथून इतक्यात हा आपला पहिला टक्स येथे येणार। हा टक्स उंचीला आपण 2.5 इंच घेणार आणि रुंदीला मात्र 1 इंच घेणार। त्यानंतर आपला जो दुसरा टक्स आहे तो हा पहिल्या टक्सपासून किमान 1.25 इंचाच्या अंतरावर आपण मारणार आणि हा सुद्धा आपण कुठे घेणार, तर आपल्या ह्या भागाच्या मध्यभागातून घेणार।
इथून आपला दुसरा टक्स येणार. तिसरा टक्स आपण आपल्या आर्म राऊंडच्या मधून घेणार. तो सुद्धा आपण 1.25 ते 1.5 इंचावर घेणार. पहिल्या टक्सच्या वर 1.25 ते 1.5 इंच घेणार. त्यानंतर आपला चौथा जो टक्स आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा घेतला जातो. हे 3 टक्स आहे जे ते सगळ्यांच्या ह्याच्यात सारखे असतात, पण हा जो चौथा टक्स मारला जातो हा प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा असतो. कुणी इथून आपल्या क्रॉसपट्टीपासून 1.25 इंच वर घेतो आणि तिथून तिरपा घेतो, तर कुणी बरोबर हा जो आपला काखीखालचा भाग आहे क्रॉसपट्टीपर्यंतचा याच्याबरोबर मध्यभागातून घेतात, जसा ह्या ब्लाऊजमध्ये घेतलेला आहे. ह्यासुद्धा टक्सचं आपण अंतर घेणार आहोत. ह्या मोठ्या टक्सपासून इकडे 1.25 इंच, इथे 1.25 इंच, इथे 1.25 इंच आणि इथे 1.25 इंच, आणि हा टक्स मात्र आपला राहणार 2.5 इंचाचा. अशा प्रकारे आपण ह्याची मापे घेऊ शकतो. आता मी हे ब्लाऊज पेपरवर कटिंग कसं करायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. नमस्कार. अशा प्रकारे सर्व मापे घेतल्यानंतर आपल्याला पेपरवर कटिंग करणं सोपं जातं. त्यामुळे ही अशी तयार ब्लाऊजवरून मापे घ्यायची आणि पेपरवर टाकायची. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.